या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। सोलापूरच्या पूर्व भागात अर्बन स्ट्रीट पार्कची अनोखी पर्वणी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोलापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या पूर्व भागातील गव्हर्नर पॉलिटेक्निक महाविद्यालयालगत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वॉकिंग ट्रॅकचा आता आकर्षक अर्बन स्ट्रीट पार्कमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे। या अभिनव उपक्रमाला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे पूर्व भागातील नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी नवं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे। 27 मे पासून सुरू झालेल्या या 5 दिवसीय मोफत उपक्रमात लहान मुलांसाठी विविध खेळणी, मनोरंजनाची साधनं, खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, दररोज सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत लाईव्ह संगीत मैफिल आणि मनोरंजन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहानं फुलून गेला। प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 12, 13, 18 आणि 19 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपक्रमाला भेट देत कुटुंबासह आनंद लुटला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला आणि युवा वर्गाने या कार्यक्रमात उत्साहानं सहभाग नोंदवला। नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत करत आमदार देवेंद्र कोठे यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं की शहरातील पार्क चौपाटी व्यतिरिक्त नागरिकांना कुटुंबासह दर्जेदार मनोरंजनासाठी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते। विशेषतः पूर्व भागातील श्रमजीवी कुटुंबांना विरंगुळ्याच्या हक्काचं ठिकाण मिळावं या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे। प्रारंभी 5 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नागरिकांचा प्रतिसाद असाच कायम राहिल्यास हा उपक्रम भविष्यात कायमस्वरूपी स्वरूपात विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं। जो ह्या ठिकाणी आपण पार्क पाहू शकता असे दादा आहेत, देवेंद्र दादा कोठे या भागाचे आमदार। आणि या पूर्व भाग जो आहे तो कष्टकऱ्यांचा भाग आहे। या पूर्व भागांसाठी, त्यांच्या बालगोपालांसाठी काहीतरी एक पार्क व्हावं, कारण जेणेकरून आपल्या इथं पार्क स्टेडियम खूप लांब आहे आणि हे परवडणार नसणार। त्यामुळे काहीतरी दादांची एक संकल्पना आहे, या पूर्व भागातील माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी, त्यांच्या बालगोपालांना कुठेतरी आनंद व्हावा आणि सुट्टीच्या काळामध्ये कुठेतरी आनंद व्हावा यासाठी। आणि आपण असंख्य बालगोपालांची देखील आपण मुलाखत पाहिलो। प्रत्येक बालगोपालांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आपल्याला दिसून येत होता। आपल्यासोबत आमदार आहेत देवेंद्र दादा कोठे, आपण त्यांचे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा नमस्कार, काय सांगाल? ही संकल्पना खूप मोठी आहे आणि असं ज्या बालगोपालांची आम्ही मुलाखत घेतलो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आम्हाला पाहायला मिळाला। लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदातच माझा समाधान आहे। सोलापूर शहराच्या मूलभूत गरजांसोबत विकास काम करत असताना मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमदार म्हणून काहीतरी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली होती लोकप्रतिनिधी म्हणून। आपण आता बोलल्याप्रमाणे विशेषतः पूर्व भागातील लोकांना पार्क चौपाटीवरती जाण्यासाठी अतिशय खर्चिक, म्हणजे अनेक लोकांना 2दा रिक्षा बदलून त्या ठिकाणी जावं लागायचं। परंतु आज हे पूर्व भागात एक नवीन चौपाटी उपलब्ध झाल्यामुळं प्रभाग 9, 10, 11, 12, 13, 18, 19 या सगळ्या 5-6 प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी अतिशय सुंदर ठिकाण या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या या ठिकाणी लागल्यामुळं चौपाटीचा आनंद घेत असताना आपण फन फेस्टिवल, आनंद मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला आहे। ते 5 दिवस या ठिकाणी आपण लोकांसाठी मोफत ठेवलेला आहे। एकंदरीत मिळालेला प्रतिसाद बघता कायमस्वरूपी या ठिकाणी खेळाचे साहित्य सुद्धा आपण आपल्या निधीतनं या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आणि विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये लोक या ठिकाणी वॉकिंगसाठी, योगा क्लासेस करण्यासाठी वगैरे येऊ शकतात। जे ॲम्फी थिएटर आपण या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी वाढदिवस असतील, छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी लोकांना या ठिकाणी एक चांगलं ठिकाण या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। आज आपण सेल्फी पॉइंट्स या ठिकाणी वाढवलेले आहेत। येणाऱ्या काळात निश्चितच या ठिकाणी ई टॉयलेटची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची आरोची व्यवस्था असेल, आणखी CCTV या ठिकाणी सुरक्षेसाठी बसवण्याचं काम आपण हाती घेतोय। एक चांगलं ठिकाण सोलापूरकरांना देता आलं याचा मनामध्ये निश्चित समाधानाने आनंद आहे। या अर्बन स्ट्रीट पार्कला भेट देण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल, मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, मेघना देमूल, सत्यनारायण गुर्रम, प्रशांत पल्ली यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पार्कमधील काही त्रुटी, आवश्यक सुधारणा तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। 1 जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोफत आनंद मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे। पूर्व भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम केवळ मनोरंजनाचं केंद्र न ठरता सामाजिक एकात्मता आणि कौटुंबिक आनंदाचं नवं केंद्र बनत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। विशेषतः सर्वप्रथम मी आमदार, शहर मध्येचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांचा विशेष आभार मानतो
की त्यांनी परिस्थिती ओळखून अर्बन डेव्हलपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांच्यासाठी या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक असेल, फूड कोर्ट असेल, या ठिकाणी निर्मिती केली. पुढचं भविष्य ओळखून ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या स्थानिक लोकांना काय प्रायोरिटी देता येईल हे ते सातत्य या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आज मॉर्निंग वॉकच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे जवळपास 1.5 किलोमीटर ते 1 किलोमीटरचा हा मॉर्निंग वॉक ट्रॅक या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी तयार केला. त्याच्यानंतरनं फूड कोर्ट जे आपल्या कर्णिकनगरमध्ये गाड्या लागायचे ते रोडवर गर्दी व्हायची, तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने नाममात्र भाड्याने या ठिकाणी फूड कोर्ट निर्मिती केली. आणि विशेष आम्ही महानगरपालिकेच्या वतीने एक सांगू इच्छितो की एक 7-8 महिने तर ह्यांना कुठलीही भाडं आम्ही या ठिकाणी आकारणार नाहीत. तर पहिला लोकांची या ठिकाणी उत्स्फूर्त जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे. अनेक लोकांना या भागातील लोकांसाठी सोय केलेली आहे आमदार साहेबांनी, असं मला सांगायचं आहे. आणि आज तुम्ही बघता चांगला प्रतिसाद लोकांकडून, नागरिकांकडून आमदार साहेबांच्या संकल्पनेला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की ही गर्दी आता वरच्यावरचं वाढत राहणार असं मला सांगायचं आहे. आणि दादांना मी खरंच माझ्या वैयक्तिक असे त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी चांगल्या पद्धतीची एक कार्यपद्धती या महापालिकेत आणून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारचे शहरामध्ये या पद्धतीचा आनंद मेळावा व्हावा आणि महापालिकेच्या अशा जागेचा सदुपयोग व्हावा अशी माझी प्रामाणिक आपलं कायमस्वरूपी अशा पद्धतीचे जर नागरिकांकडून आता प्रतिसाद मिळत असेल तर महापालिका नक्की अशा या कार्यक्रमासाठी नक्की सहकार्य करेल. या अर्बन स्ट्रीट पार्कमध्ये एक नागरिकांसाठी, या भागातील नागरिकांसाठी काहीतरी वेगळा करण्याची एक जिद्द देवेंद्रदादा कोटे यांनी केलेली होती. तर येथे कालपासून अर्बन स्ट्रीट पार्क येथे एक नवीन काऊ गल्ली निर्माण करण्यात आला. कर्णिकनगर येथील रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अनेक व्यापाऱ्यांनी टपरी घालून खाऊ गल्ली निर्माण केला होता. त्यामुळे तिथे रस्त्याला खूप अडचणी निर्माण होत होते, वाहतुकीस अडचणी येत होता, अनेक अपघातही घडले. तेथील व्यापाऱ्यांसाठी या अर्बन स्ट्रीट पार्क येथे एक नवीन कल्पना दादांना सुचली की त्या व्यापाऱ्यांना इथं आणून जर आपण काऊ गल्लीची निर्मिती केला, काऊ गल्ली सोबत या भागातील सर्व नागरिकांना विविध प्रकारच्या खेळण्या, सकाळच्या वेळेस जिमची व्यवस्था केल्यास या भागातील नागरिक सकाळी फिरायला येतात, जिमचा उपभोग घेतील. आणि या येथे ऑक्सिजन पार्क सारखे अनेक आपले देशी मोठमोठे वृक्ष लावण्यात आलेले आहे. 1 वर्ष 2 वर्षात घनदाट जंगलामध्ये हा अर्बन पार्क उदयास येईल. आणि आता नागरिक याचा काल आणि परवा आज म्हणजे या 6 दिवसात मोठ्या संख्येने येत आहेत आणि येथील खेळण्यांचा लहान बालगोपाल उपभोग घेत आहेत. बऱ्याच दिवसापासून ही वास्तू आहे तशी राहिली होती आणि आपल्या प्रभाग क्रमांक इकडच्या प्रभाग जे आपले नगरसेवक आहेत त्यांच्या पुढाकारात आणि सन्माननीय आमदार महोदयांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा उपक्रम चालू झालेला आहे. खूप चांगला उपक्रम आहे आणि उपक्रमाच्या माध्यमातून अनेक नागरिक येत आहेत. अपेक्षा हीच आहे की ही वास्तू पुन्हा एकदा नव्यानं पुनरुज्जीवित होईल आणि स्थानिकांसाठी एक चांगली अशी चौपाटी त्याला डेव्हलप करता येईल. महापालिकेतर्फे सहकार्य असतं. 100% उद्देश हाच आहे की या भागातल्या नागरिकांना एक चांगला असे आपण काय म्हणून चौपाटी भेटली पाहिजे. पुन्हा प्रयत्न आहे आणि या भागातील सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन आहे त्यांनी या पुढाकारात. हेमांगी किशोर बोडा. ओके, कुठे राहते तू? आकाशवाणी केंद्र. कितवीला आहे? 2nd पास 3rd. ओके, काय सांगेल याच्याबद्दल? कसं वाटलं तुला हा बघून? सर्व आनंद वाटला? छान वाटलं? काय काय खेळले आता तू तिथे जाऊन? फिश हे ओके, ट्रेन, जम्पिंग जपांग. तर आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या संकल्पनेतून सुमारे शासनाकडून 5 कोटी रुपयाचा निधी खर्च करून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी, तरुणांसाठी एक वॉकिंग ट्रॅक, त्याचबरोबर या पूर्व भागातील लोकांना आपल्याला माहीत आहे की पार्कावर जावं लागत होतं, त्या अनेक ठिकाणी जावं लागत होतं. त्यामुळे या भागातील लोकांना खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत होता. आणि त्याचबरोबर सुट्टीच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी मनसोक्त आनंद घेण्यासाठी एक जागा उपलब्ध जी करून द्यायची होती ती दादांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी किड प्ले स्टेशन, त्याचबरोबर ओपन जिम आणि अनेक त्या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे. CCTV कॅमेरे उद्या या ठिकाणी बसणार आहेत.
जेणेकरून महिलांसाठी असेल किंवा या ठिकाणी जे खाद्य विक्रेते आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे CCTV कॅमेरे या ठिकाणी बसणार आहेत. पार्किंग सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी आणखीन चांगली समोर देणार आहोत आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी आणखीन किड्स प्ले स्टेशन या ठिकाणी बसण्यात येणार आहे. त्यामुळे मला आपल्या या जनसंवाद न्यूज चॅनल जनदर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की या पूर्व भागातील जे कष्टकरी वर्ग आहे त्या वर्गापर्यंत आपण ही बातमी पोहोचवा आणि त्यांना या ठिकाणी बोलवून या सर्व फेस्टिवलचा असेल किंवा या पार्कचा आनंद घेण्यासाठी आपण आवाहन करावी विनंती करतो. सर्व लहान मुलांसाठी आनंद मेळावा व फन फेस्टिवल आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देवेंद्र दादांना धन्यवाद आणि मोनिका मॅडमना पण धन्यवाद. लहान मुलं फारच आनंदित आहेत. सर्वजण या आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. नमस्कार, माझे नाव धनश्री चंद्रशेखर गुंजले. देवेंद्र दादांना थँक्यू. आमच्यासाठी त्यांनी छान असं पार्क उघडून दिलेला आहे. हा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. सर्व पाहून मी त्यांचे आभारी मानते. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.